टू विन ऑल द प्राइजेस. ऑल द प्राइजेस. कट जर एक केलंस ना तर तुला हे सर्व मिळणार. तर आज आहे डे 3. काल जो प्लॅन केलेले तसे प्लॅन झाले नाही काही. त्याचे काही रिझन्स आहे, मी तुम्हाला नंतर कधी व्हिडिओमध्ये सांगेल. तर आजचा असा प्लॅन आहे की पहिला आम्ही जाणार आहे डे टू डे जे शॉप आहे तिकडे जाणार आहे थोडीफार शॉपिंग करायला. त्याच्यानंतर डॉल्फिन शो आहे आणि डॉल्फिन शो बघून झाल्यानंतर आम्ही मॅजिकल गार्डन मिरॅकल गार्डनला जाणार आहे आणि त्याच्यानंतर ते ग्लोबल विलेज. असे 3 स्पॉट आहे आजच्या दिवसासाठी. तर आता पहिला आम्ही कॅब करून चाललो आहे. तर ही इकडची कॅब आहे, नॉर्मल 5 सीटर कॅब आहे. खूप शॉपिंग करून दमलाय आमचा बंड्या. थोडं तिकडची शॉपिंग केली, गिफ्ट घ्यायचे होते ते घेतले आणि मग तिथून आम्ही निघालो आमच्या पहिल्या अट्रॅक्शन कडे. तो होता डॉल्फिन शो. आता आम्ही आलो आहे डॉल्फिन शो बघायला. दुपारी 2चा आहे आणि आता अजून 5 मिनिटच राहिली आहेत. आता तिकीट काढली 5 जणांची, सॉरी. आणि चिल्ड्रन सिटी आहे इथे, पण आमचा चिल्ड्रन झोपलाय. डॉल्फिन शो आता चालू होणार आहे इकडे. आणि आधी कधी खरेच उंट आहेत ते. अरे खरेच उंट आहेत ते. अरे होय खरे उंट आहेत. अरे खरंच खरे उंट आहेत. अजिबात हलत नाहीत ते. अरे ते बघत बसलेत काहीतरी, पण खरेच उंट आहेत ते. अरे खरे उंट आहेत ते. उंट एवढे स्टेबल नाही. Ladies and gentlemen, let me introduce you our stars. Then Gabriel, 4 years old. Luna, 3 years old. Lady Olga from Russia, the Wonder Woman, Rebecca Della. And outside we have the cutest in the family, Lucy, only 2 years old. Handsome, dinner, and it's only to say hello to everyone. Alright, cameras rolling. Here we are. Shaka! Together now, take Lucy, Luna, Gabriel, ladies and gentlemen, fly Gabriel. I cannot believe my eyes. He's gonna do this. Everyone, check this out. Scooby-Doo, Papa, Hakuna Matata. We bring the match to say no. Habibi, welcome to Dubai. Say hello to Ivan. खरं सांगायचं तर हा एक्सपिरियन्स अपेक्षेपेक्षा जास्तच छान होता. डॉल्फिनची इंटेलिजन्सी, त्यांचे स्टंट्स आणि त्यांच्या क्राऊड सोबतचे इंटरॅक्शन सगळंच एकदम मजेशीर होतं. शो संपला, थोडे फोटोज काढले आणि लहानपणी आपण जे कापूस म्हणून खायचो तिकडे ती ऑटोमॅटिक बनवायची मशीन होती. तर अमयने हट्ट केला आणि आम्ही तिकडे ती मशीनमधून कापूस घेतला. दाम 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 दाम. आणि शो नंतर आम्ही तिकडे जो पार्क होता त्या पार्कमध्ये एक छोटासा असा एक राऊंड मारला. आणि राऊंड मारताना समजलं की हा पार्क छोटा नसून खूपच मोठा आहे. आणि ह्या पार्कची एक खास गोष्ट म्हणजे इथे लोक सॅटर्डे संडे फॅमिली सोबत येतात. ग्रिल फूड, छोटासा गेट टुगेदर करून इव्हनिंग एन्जॉय करतात. आता आम्ही चाललोय मिरॅकल गार्डनला आणि हे इकडचे बस स्टॉप आहे, एकदम AC बस स्टॉप. तर आम्ही आलोय आता मिरॅकल गार्डनला आणि इकडे प्रीमियम पार्किंग बघा. फक्त बेंटले पार्टी बघा,
प्रीमियम पार्किंग. मिराकल गार्डन म्हणजे फक्त गार्डन नाही, तो एक एक्सपिरियन्स आहे. मुलांनी बनलेले स्ट्रक्चर्स, कलर, डिझाईन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे गार्डन खूप मोठं आहे. ते फिरायला खूप चालावं लागतं आणि वेळ कसा जातो ते कळतच नाही. खूप फिरलो. इथे खूप प्रकारचे वेगवेगळे डिझाईन्स होते आणि मग आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे निघालो आणि ते डेस्टिनेशन होतं ते म्हणजे ग्लोबल विलेज. हे दुबईमधील सगळ्यात युनिक प्लेस म्हणायला हरकत नाही. ग्लोबल विलेज म्हणजे एकाच ठिकाणी संपूर्ण जगाचा अनुभव. इथे वेगवेगळ्या देशांचे पॅव्हिलियन्स आहेत. इंडिया, टर्की, आफ्रिका, युरोप, मिडल ईस्ट, प्रत्येक पॅव्हिलियनमध्ये त्या देशाचं कल्चर, फूड, शॉपिंग आणि एंटरटेनमेंट पाहायला मिळतं. काश्मीरी टी तेच ना, मी गाडीवर बासुंदीसारखी आहे, पण बासुंदी पण नाही म्हणता येणार, म्हणजे एकदम गोड पण नाही आहे, पण चहाचीच आहे. पण त्याच्यात ना ड्रायफ्रूट्स आहेत, म्हणजे बदामाचा किस आणि असं टाकलेलं आहे. लेट्स ट्राय. मलाई पण आहे त्याच्यात. जाम मस्त आहे, मस्त आहे. कावा याला कावाचा फ्लेवर आहे. चहा एकदम बेस्ट आहे, मस्त आहे एकदम. आणि ही आम्ही एक गाडी घेतली आहे. सांगा, खूप चालायचं आहे. ग्लोबल विलेज खूप मोठं आहे. खूप मोठं आहे आणि तिकडे इथे चालताना ना व्हीलचेअर तर आहेच, पण हे इलेक्ट्रिक बाईक असल्यामुळे ना कोणाला पुश करायची गरज नाही, स्वतः तो चालवू शकतो. गाडीसारखंच आहे त्याला, बटन, हॉर्न, हॉर्न, लाईट आणि हा ॲक्सन. हे हँडल. तिकडे तुम्ही रेंटवर हे घेऊ शकता का? हे रेंटवर आहे. ही एक स्ट्रोलर आहे लहान मुलांची. आणि हा लहान मुलगा आमचा झोपला आहे शांत. जेव्हा तो उठेल तेव्हा त्याला ती गाडी चालवायची असेल. या प्रकारे गाडी चालवते. आईला ॲक्टिवा शिकवू शकतो मी. तर सिरियाचा ही एक डिश आहे जी आम्ही ट्राय करतो. स्वीट डिश आहे. अरे मी जातो सुद्धा. त्याचा तो बेस आहे तो चीज आहे. सिरियाची स्पेशल डिश ट्राय कर. तेव्हा सिरियसली नाही, सिरियस अच्छा, म्हणजे अरेबिक लोकांची आहे. तर आम्ही गेम झोनमध्ये आलो इकडच्या ग्लोबल विलेजच्या. इकडे आल्यावर तुम्हाला एक असं एक कार्ड आहे, जसं की आपण मॉलमध्ये 250 दिरांचं घेतलं आहे. त्याचे पॉईंट्स आहेत 285. तरी ते प्रत्येकाचे आता पॉईंट आम्ही गेम खेळू तेव्हा आम्हाला कळेल की किती. iPhone 17 भेटतोय का बघूया. बोनी इथून करूया. तुला सिम्पल काय करायचं माहिती आहे? ती जी हे आहे ना, कैची आहे ना, आणि ही रिंग कट करायची. हां, इथे काय बघ, कट द स्ट्रिंग टू विन ऑल द प्राइजेस. ऑल द प्राइज. कट जर एक केलंस ना तर तुला हे सर्व मिळणार. पण त्याच्याने कट होणार काय? हा, होणार ना. दाब. सो चार पकडायचे. फिनिश. ग्लोबल विलेजमध्ये आम्ही खूप फिरलो, खूप शॉपिंग केली आणि मजेसाठी गेम्स पण ट्राय केले. आयपॅड, आयफोन जिंकण्याचा प्रयत्न केला, पण लक काय आज सोबत नव्हतं. एक गोष्ट मात्र नक्कीच जाणवली की ग्लोबल विलेज इतकं मोठं आहे की अर्ध्या दिवसात पूर्ण फिरणं शक्यच नाही. इथे वेळ काढूनच यायला हवं. त्यामुळे आमचं ग्लोबल विलेज हे अर्धच फिरून झालं. रात्र खूप झाली होती, पाय थकले होते, पण मन मात्र भरलेलं होतं. ग्लोबल विलेज आमचं फिरून झालं आहे, पण वन गोमध्ये पूर्ण विलेज फिरता नाही आहे ना, पॉसिबलच नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एकदम प्रॉपर एक दिवस पूर्ण दिला पाहिजे.
अशा पद्धतीने डे 3 पण संपला. प्रत्येक दिवस दुबईमध्ये एक नवा अनुभव देत होता आणि हीच तर प्रवासाची खरी मजा आहे. भेटूया डे 4 मध्ये.